नमस्कार मुलांनो, आपण शिकत आहोत इयत्ता 7वे विषय आहे गणित आणि आपलं शेवटचं प्रकरण आहे मुलांनो, ते आहे 15वं सांख्यिकी. हे आपलं शेवटचं प्रकरण आहे. तर पहा मुलांनो, सांख्यिकी विषयी आपण अधिक माहिती मिळवणार आहोत. सांख्यिकी हे जे प्रकरण आहे त्याचं स्पष्टीकरण आपण घेणार आहोत. चला मग मुलांनो, सांख्यिकी हे प्रकरण अभ्यासूयात. पहा मुलांनो, सांख्यिकी हे जे प्रकरण आहे त्यामध्ये आपण काय शिकणार आहोत, तर त्यामध्ये सरासरी काढणे, तसेच वारंवारता आणि वितरण सारणी कशी तयार करता येतात याचा जो अभ्यास आहे तो आपण या प्रकरणामध्ये करणार आहोत. बघा मुलांनो, आपण या प्रकरणामध्ये काय करणार आहोत, तर या प्रकरणामध्ये आपण सरासरी काढणे तसेच सारणीचे जे वितरण आहे ते आपण या पाठामध्ये अभ्यासणार आहोत. तर सर्वात आधी सरासरी म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत. बघा मुलांनो, इथे आहे सरासरी आणि सरासरी म्हणजे काय, तर अस्मिताला रोज घरापासून सायकलने शाळेत जाण्यासाठी किती मिनिटे लागतात हा झालेला आहे. आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, ते दिले आहे. बघा आता ही जी आपल्याला सारणी दिलेली आहे, हा जो तक्ता आहे आपल्याकडे त्याला सारणी असे म्हणतात. आणि या तक्त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जी अस्मिता आहे तिला शाळेत जाण्यासाठी सरासरी किती मिनिटे लागतात. तर अस्मिताला सोमवार ते शनिवार सायकलने शाळेत जाण्यासाठी लागलेला वेळ खालील सारणी दिलेला आहे. आता ही जी सारणी आपल्याला इथे दिलेली आहे, तर त्या सारणीमध्ये पहिल्या प्रकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे, तर वार दिलेला आहे. आणि वार बघा कुठले आहे, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. हे वार जे आहे ते या सारणीमध्ये पहिल्या रकान्यामध्ये आपल्याला दिलेले आहेत. आणि दुसऱ्या रकान्यामध्ये बघा अस्मिताला शाळेत जाण्यासाठी सायकलने ती शाळेत जाते, मग तिला सोमवारी किती वेळ लागतो, तसेच मंगळवारी किती वेळ लागतो, बुधवारी किती वेळ लागतो. म्हणजे जे काही वारं दिलेले आहेत त्या वारांमध्ये तिला प्रत्येक वाराला काय होतं, तर 1-2 मिनिटाचा काय होतो, तर फरक तिच्या स्पीडमध्ये असतो. म्हणजेच ती काही वाराला 20 मिनिटात पोहोचते तर काही 18 मिनिटात पोहोचते. म्हणजे काही मिनिटाचा फरक प्रत्येक वाराला तिच्या सारणीमध्ये आपल्याला दिसून येत आहे. तर बघा सोमवारी तिला सायकलने शाळेत जायला किती वेळ लागतो, तर 20 मिनिटे. आणि मंगळवारी देखील किती मिनिटं लागतात, 20 मिनिटं. तर पहा बुधवारी 2 मिनिटं वाढलेले आहेत. म्हणजे बुधवारी शाळेत जाण्यासाठी तिला किती वेळ लागतो, तर तिला 22 मिनिटं लागतात. त्यानंतर बघा गुरुवारी आपण इथे बघत आहोत, तर जो गुरुवार आहे गुरुवारी तिला शाळेत जाण्यासाठी मात्र 18 मिनिटं लागतात. मग 4 मिनिटं अचानक कशी काय बरं कमी तिच्या सारणीमध्ये आपल्याला दिसून येत आहेत. आणि शुक्रवारी देखील तिला शाळेत जाण्यासाठी 18 मिनिटं लागतात. आणि शनिवारी देखील शाळेत जाण्यासाठी तिला किती मिनिटं लागतात, तर 20 मिनिटं लागतात. या सारणीद्वारे आपल्याला काय माहिती पडतं की अस्मिताला शाळेत जाण्यासाठी ती शाळेत जाते, कशाने जाते, तर ती सायकलीने शाळेत जाते. मग सायकलीने जेव्हा ती शाळेत जाते तेव्हा तिला सोमवार, मंगळवार आणि शनिवार या 3 वारी ती 20-20 मिनिटाला पोहोचते. आणि गुरुवार, शुक्रवार या 2 वारी ती किती मिनिटाला पोहोचते, तर 18 मिनिटाला. मग तिला बुधवारी किती वेळ लागतो, तर 22 मिनिटं एवढे लागतात. मग बघा यावरून असे दिसते की कधी तिला 18 मिनिटे लागतात. आपण बघत आहोत तर गुरुवारी आणि शुक्रवारी तिला किती मिनिटं लागतात, तर 18 मिनिटं लागतात. कधी तिला 22 मिनिटं लागतात. बघा कधी 18 मिनिटं म्हणजेच अगदी कमी कालावधी, आणि कधी तिला 22 मिनिटं लागतात म्हणजे 4 मिनिटं अधिक एक्स्ट्रा तिला लागतात. म्हणजेच कधी तिला 22 मिनिटं लागतात. आणि बघा 22 मिनिटं तिला कधी कोणत्या वारी लागतात, तर 22 मिनिटं तिला बुधवारी लागतात शाळेत जाण्यासाठी. तर कधी 20 मिनिटे लागतात. आता आपण सारणीमध्ये बघू शकतो की तिला 20 मिनिटं कधी कधी लागतात, तर सोमवार आणि मंगळवार या दिवशी तिला 20-20 मिनिटं शाळेमध्ये जाण्यासाठी लागत असतात. ती पायी जात नाही आहे तर सायकलीने जाते, तेही तिच्या शाळेमध्ये. आणि तिला शाळेमध्ये सायकलीने जेव्हा ती जाते तेव्हा तिला कमी अधिक कालावधी शाळेमध्ये जाण्यासाठी लागत असतो. मग बघा शाळेच्या दिवसांचा विचार केला तर तिला शाळेत जाण्यासाठी दररोज अंदाजे किती मिनिटं लागतात. आता सांगितलेलं आहे की 6 दिवसांचा विचार करायचा आहे. बघा किती दिवसांचा, वार किती आहेत बघा, 1, 2, 3, 4, 5 आणि 6.
आपली सुद्धा शाळा कधी असते? सोमवार ते शनिवार शाळा असते. मग सोमवार ते शनिवारी अस्मिता जी आहे ती शाळेत सायकलीने जात असते. मग या 6 दिवसाचा जर आपण विचार केला तर तिला शाळेत जाण्यासाठी टोटल किती मिनटं लागत असतील ते आपल्याला सरासरी काढायचं आहे. मग पहा आपला जो प्रश्न होता काय की गणितात असा अंदाज करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर सरासरी काढायचं आहे. का बरं? कारण अस्मिता शाळेत जेव्हा सायकलने जाते तेव्हा 6 वार ती शाळेत जात असते. कधी तिला 20 मिनटं लागतात, कधी 22 मिनटं लागतात, कधी 18 मिनटं लागतात. आणि जे वार आहेत ते किती आहेत तर शाळेचे वार 6 आहेत. मग त्या 6 दिवसांचा विचार करता ती शाळेमध्ये त्या 6 दिवसामध्ये किती मिनटं ती सायकलीने प्रवास करते याची आपल्याला काय काढावी लागते तर सरासरी काढावी लागते. मग बघा येथे 6 दिवसांच्या मिनिटाची बेरीज करून त्या बेरजेला 6ने भागलं तर जी संख्या मिळते ती अंदाजे रोज लागणारी वेळ असते. ती या सर्व संख्यांची काय आहे तर सरासरी आहे. म्हणून आपल्याला इथे काय करायचं आहे तर सरासरी काढायची आहे. मग सरासरी म्हणजेच काय तर 6 दिवसातील शाळेत जाण्यासाठी लागणाऱ्या मिनिटाची बेरीज म्हणजेच जे काही मिनटं तिला 6 दिवस शाळेत जाण्यासाठी लागलेले आहे त्या सर्व मिनिटांची आपल्याला काय करायचे आहे तर बेरीज करायची आहे. आणि छेद एकूण दिवस आपण पाहिलं आहे सोमवार ते शनिवार किती दिवस होतात पहा. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार म्हणजे 6 दिवस होतात. मग इथे आपल्याला काय सांगितलेलं आहे तर एकूण दिवस. मग 6 हे छेदामध्ये आपल्याला येईल तर इथे काय सांगितलेलं आहे 6 दिवसातील शाळेत जाण्यासाठी लागणाऱ्या मिनिटाची बेरीज छेद एकूण वार. एकूण जे दिवस आहेत त्यांची संख्या आपल्याला छेदामध्ये लिहायची आहे. म्हणून बघा आपण इथे काय केलेलं आहे तर अस्मिता जेव्हा शाळेत जात होती तेव्हा सोमवारपासून शनिवारपर्यंत ती किती मिनिटाला कोणत्या दिवशी पोहोचली ते आपल्याला माहीत आहे. मग ते मिनटं आता आपल्याला काय करायचे आहे तर सरासरी काढण्यासाठी ते लिहायचे आहेत आणि त्याची बेरीज आपल्याला करायची आहे. मग बघा 20 अधिक 20 अधिक 22 अधिक 18 अधिक 18 अधिक 20 हे 6 दिवस जे आहे ते तिला शाळेमध्ये सायकलीने पोहोचण्यासाठी लागलेले आहे. किती दिवस? 6 दिवस. म्हणून छेदस्थानी आपण किती घेतलेले आहे तर 6 घेतलेले आहे. तर पहा छेदस्थानी आपण घेतलेले आहे 6. मग बघा 118/6 118/6 बरोबर 19.2/3 बरोबर किती तर 19.2/3. मग अस्मिताला शाळेत जाण्यासाठी सरासरी जे मिनिटे आहेत ते किती लागलेले आहेत तर 19.2/3 मिनिटे एवढा वेळ रोज तिला काय झालेला आहे तर लागलेला आहे. पुढचं उदाहरण पाहूया. तर पहा मुलांनो पुढचं जे उदाहरण आहे आपलं ते काय आहे. एका शाळेने विद्यार्थ्याचे घर शाळेपासून किती दूर आहे हे जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण केले. त्यापैकी खालील 6 विद्यार्थ्यांचे त्यांच्या घरापासून शाळेपर्यंतचे अंतर दिले आहे. त्या अंतराची सरासरी आपल्याला काय करायचे आहे काढायचे आहे. मग बघा 950 मीटर, मग 800 मीटर, 700 मीटर, 1.5 किलोमीटर, 1 किलोमीटर आणि 750 मीटर. मग उकल काय आहे की विद्यार्थ्यांच्या घरापासून शाळेपर्यंतच्या अंतराची जी सरासरी आहे ती काढण्याकरिता सर्व अंतराचे आपल्याला काय करावे लागेल तर एककात ती मोजणी करावी लागेल. म्हणून 1.5 किलोमीटर बरोबर किती मीटर तर 1500 मीटर. बघा इथे आलेलं आहे 1500 मीटर. मग बघा 1 किलोमीटर बरोबर किती तर 1000 मीटर. म्हणजेच सगळ्यांचं जे माप आहे ते मीटरमध्ये आपण करून घेतलेलं आहे. बघा इथे मीटरमध्ये दाखवलेलं आहे आणि फक्त हे जे 2 आहेत ते किलोमीटरमध्ये दाखवलेले आहे. मग याचं सुद्धा रूपांतर आपण मीटरमध्ये करून घेतलेलं आहे. 1.5 किलोमीटर म्हणजेच 1500 किलोमीटर आणि 1 किलोमीटर म्हणजेच 1000 मीटर. मग बाकीचे तर मीटरमध्ये आहेच. मग आता आपण सरासरीचे सूत्र इथे वापरणार आहोत. काय आहे सरासरीचे सूत्र पहा. सरासरी बरोबर 6 विद्यार्थ्यांचे घर व शाळा यामधील अंतराची बेरीज आपल्याला करायची आहे. म्हणजे इथे जेवढे काही नंबर आपल्याला दिलेले आहे त्या संख्यांची आपल्याला काय करायचे आहे तर बेरीज करायची आहे. छेद एकूण विद्यार्थी. आता एकूण विद्यार्थी किती आहेत तर एकूण विद्यार्थी आहेत 6.
म्हणून बघा इथे आपण काय घेतलेलं आहे अंशस्थानी. तर अंशस्थानी आपण घेतलेले आहे 6 विद्यार्थ्यांचे घर व शाळा यामधील अंतराची बेरीज करणारी जी काही संख्या आहे ती आपण अंशस्थानी घेतलेली आहे. बघा 950 अधिक 800 अधिक 700 अधिक 1500 अधिक 1000 अधिक 750 हे काय आहे तर मीटरमधली संख्या आपण घेतलेली आहे. जे आपण इथे काय केलेलं आहे ह्या ज्या संख्या आपल्याला इथे दिलेल्या आहेत त्यांची बेरीज आपल्याला करून घ्यायची आहे म्हणून ते आपण अंशस्थानी घेतलेलं आहे. छेदस्थानी काय तर एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती आहे एकूण विद्यार्थ्यांची संख्या तर ते 6 आहे जे आपण इथे घेतलेले आहे 6. तर पुढे पाहूया मुलांनो. बघा आता आपल्याला काय करायचं आहे तर ही जी बेरीज आपण इथे करायला घेतली होती त्या सगळ्यांची बेरीज आपल्याला करायची आहे. ॲडिशन आपल्याला करायचं आहे. ते किती होतात तर 5700 मीटर एवढं होतं आणि छेदस्थानी काय घेतलेलं आहे पण 6 घेतलेलं आहे. बघा 5700 छेद 6 आणि त्याचं उत्तर आपलं किती आलेलं आहे 950. 6ने आपण कशाला भागितलेलं आहे तर 5700ला आपण भागितलेलं आहे आणि आपलं उत्तर आलेलं आहे 950 मीटर एवढं आपलं उत्तर आलेलं आहे. मग बघा शाळेतील विद्यार्थ्यांचे घर व शाळा यामधील अंतराची जी सरासरी आहे ती किती आहे तर ती 950 मीटर एवढी आहे. किती आहे मुलांनो 950 मीटर एवढी सरासरी आहे. तर पुढचं जे एक्झाम्पल आहे ते बघा. आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे तर सरासरीचं जे सूत्र आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. कारण जर आपण सरासरीचं सूत्र जर लक्षात ठेवलं तर सरासरीवरती कितीही प्रश्न आपल्याला विचारले तर सरासरीच्या सूत्राद्वारे आपल्याला त्याचं जे उत्तर आहे ते काढता येणार आहे. म्हणून सरासरीचं जे सूत्र आहे ते आपल्याला नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. पहा सरासरीचं जे सूत्र आहे ते काय आहे तर दिलेल्या माहितीमधील सर्व प्राप्तांकाची बेरीज आपल्याला आधी करायची आहे. कुठलंही आपल्याला उदाहरण दिलेलं असेल तर त्या उदाहरणामध्ये जे काही प्राप्तांक आहे जे विद्यार्थ्यांची संख्या असेल वारांची संख्या असेल किंवा इतर काही संख्या असेल पदार्थांची संख्या असेल कुठलीही संख्या स्वरूपात जर आलेली असेल तर त्या संख्यांची आपल्याला काय करायचे आहे जेवढ्या काही संख्या आलेल्या असेल त्या सगळ्या संख्यांची आपल्याला बेरीज करायची आहे आणि ते अंशस्थानी लिहायचे आहे. आणि छेदस्थानी एकूण प्राप्तांकांची संख्या म्हणजे जे काही नंबर्स आलेले आहेत जे काही संख्या आलेली आहे ते संख्या आपल्याला मोजायची आहे. मग ते 6 असेल 7 असेल जेवढी संख्या असेल तेवढी आपल्याला छेदस्थानी लिहायची आहे. म्हणून इथे काय केलेलं आहे की एकूण प्राप्तांकांची संख्या किती असेल तर अंशस्थानी जेवढ्या संख्या आलेल्या आहेत आणि आपण त्याची जेवढी बेरीज केलेली आहे त्या संख्यांना आपल्याला मोजायचं आहे आणि ते आपल्याला कुठे लिहायचं आहे तर अंशस्थानी लिहायचं आहे. म्हणजेच हे आपले काय झालेलं आहे तर सरासरीचं आपलं सूत्र झालेलं आहे. कुठलं पुन्हा एकदा पाहूया. बघा सरासरी दिलेल्या माहितीमधील सर्व प्राप्तांकाची बेरीज छेद एकूण प्राप्तांकांची संख्या. हे सूत्र जर आपल्याला नसेल तर आपल्याला सरासरीचं प्रत्येक उदाहरण जे आहे ते आपल्याला सॉल्व करता येईल. तर पहा आपलं जे पुढचं उदाहरण आहे ते आपण अभ्यासूया. बघा एका शहरामध्ये एका आठवड्यात पडलेला पाऊस मध्ये दिला आहे. त्यावरून आठवड्याची पावसाची सरासरी आपल्याला काढायची आहे. ती बघा 9, 11, 8, 20, 10, 16, 12 एवढी ती संख्या आहे. बघा किती मिलीमीटर पावसांची सरासरी जी आहे आपल्याला ती काढायची सांगितले आहे. किती मिलीमीटरमध्ये पाऊस पडलेला आहे तर त्याची संख्या देखील आपल्याला दिलेली आहे. ती संख्या कुठली आहे तर ती आहे 9, 11, 8, 20, 10, 16 आणि 12 एवढा मिलीमीटर पाऊस पडलेला आहे आणि त्याची सरासरी आपल्याला काढायला सांगितलेले आहे. चला मग त्याची आपण सरासरी काढूयात. पहा सरासरीचे सूत्र आधी आपल्याला लर्न पाहिजे. सरासरीचे जे सूत्र आहे ते आपण आधी घेतलेलं आहे. बघा सरासरी बरोबर 7 दिवसात पडलेल्या पावसाची बेरीज. आता दिवस किती आहेत पहा 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 दिवस काय पडलेला आहे तर पाऊस पडलेला आहे आणि त्या पावसाचे आपल्याला मिलीमीटरमध्ये काय काढायला सांगितलेले आहे सरासरी काढून घ्यायला सांगितलेले आहे. म्हणून आपण इथे काय लिहायचं आहे 7 दिवसात पडलेल्या पावसांची बेरीज आपल्याला करायची आहे. ती अंशस्थानी लिहायची आहे आणि छेदस्थानी आपण काय लिहिणार आहोत तर एकूण दिवस. एकूण दिवस म्हणजेच किती दिवस पाऊस पडलेला आहे तर 7 दिवस पाऊस पडलेला आहे आणि प्रत्येक दिवशी पावसाची जी मिलीमीटरची संख्या आहे ती कशी आहे तर ती वेगवेगळी आहे. मग त्या सर्वांची आपल्याला काय करायचे आहे तर त्या संख्यांची आपल्याला सरासरी काढून घ्यायची आहे. मग पहा
सरासरी बरोबर. आता 7 दिवसापैकी पहिला दिवस किती पाऊस पडलेला आहे, तर 9 मिलीमीटर आणि अधिक 11 अधिक 8 अधिक 20 अधिक 10 अधिक 16 अधिक 12 आणि छेदस्थानी आपण काय लिहिलेलं आहे, 7 दिवस पाऊस पडलेला आहे म्हणून 7 हे आपण छेदस्थानी घेतलेले आहेत. बरोबर. आता हे जे काही जेवढे दिवस पाऊस पडलेला आहे, 7 दिवस पाऊस पडलेला आहे, 7 दिवसांची बेरीज आपल्याला करायची आहे आणि ती बेरीज आपण केलेली आहे. किती आलेली आहे, तर 86 एवढे आलेले आहे. छेदस्थानी किती घेतलेले आहे आपण, 7 हे घेतलेले आहे. मग आता 7ने आपल्याला काय करायचं आहे, 86ला भागायचं आहे. उत्तर किती येणार आहे बघा, आपली जी सरासरी आलेली आहे ती आलेली आहे 12.29. किती आलेले आहे पहा, 12.29 सेंटीमीटर एवढा सरासरी पाऊस प्रत्येक आठवड्याला पडलेला आहे. बघा, यावरून आठवड्यात पावसाची जी सरासरी आहे ती आपण किती काढलेली आहे, तर 12.29 सेंटीमीटर एवढे आपण पावसाची सरासरी काढलेली आहे. हे झालं आपलं उदाहरण सॉल्व. आता सेकंड उदाहरण पाहूया. जे दुसरं उदाहरण आपलं आहे ते आहे, एका शेतकऱ्याने पशुखाद्याची पोती आणली, त्याची वजने किलोग्रॅममध्ये खाली दिली आहे. तर पोत्यांचे सरासरी वजन आपल्याला काढायचे आहे. बघा, पहिलं जे आहे ते आहे 49.8, दुसरं आहे 49.7, तिसरं आहे 49.5, चौथं 49.3, 50, 48.9, 49.2 आणि शेवटचा आहे 48.8. एवढं आपल्याला काय झालेलं आहे की काही पोती जे आहे त्याची वजन जी आहे ती किती किलोग्रॅममध्ये आहे, तर ही जी दिलेली संख्या आहे तेवढ्या किलोग्रॅममध्ये आहे. मग बघा, सरासरीचे सूत्र वापरून आपल्याला हे जे उदाहरण आहे ते आपल्याला सॉल्व करायचं आहे. म्हणून सरासरी शेतकऱ्याने पशुखाद्याची आणलेली जी पोते आहे त्या पोत्यांच्या वजनांची बेरीज आपल्याला करायची आहे आणि छेदस्थानी त्यांची संख्या आपल्याला लिहायची आहे. म्हणजे जेवढ्या पोत्या आणलेल्या आहेत तेवढ्या पोत्यांची संख्या आपल्याला कुठे लिहायची आहे, तर छेदस्थानी लिहायची आहे. एकूण पशुखाद्याची पोती. मग पहा, जे काही शेतकऱ्याने पशुखाद्याचे आणलेल्या पोत्यांची काय आहे, तर वजनाची जी काही संख्या आहे ते आपण कुठे लिहिणार आहोत, छेदस्थानी लिहिणार आहोत. म्हणजे पहिलं पोतं बघा किती किलोग्रॅममध्ये आहे, तर ते आहे 49.8 अधिक 49.7 अधिक 49.5 अधिक 49.3 अधिक 50 अधिक 48.9 अधिक 49.2 अधिक 48.8 एवढी किलोग्रॅममध्ये आणलेली पशुखाद्यांची जी पोती आहे त्यांची बेरीज आपल्याला करायची आहे. म्हणून ती जी संख्या आहे ती आपण अंशस्थानी लिहिलेली आहे. आणि आता छेदस्थानी आपण काय लिहिणार आहोत, तर ती पोती आहे, किती पोत्या आणलेल्या आहेत, तर ते आपण काउंट करूया. पहा, 1 2 3 4 5 6 7 आणि 8 पोती पशुखाद्यांच्या आहे. म्हणून छेदस्थानी आपण किती घेतलेले आहे, 8 घेतलेले आहे. आता ह्या सगळ्या नंबरचे आपल्याला काय करायचे आहे, या सगळ्या संख्यांची आपल्याला बेरीज करायची आहे. आणि बेरीज किती आलेली आहे, तर ते आलेले आहे 395.2 आणि छेदस्थानी आपण काय घेतलेलं आहे, पोत्यांची संख्या म्हणजे 8 ही पोत्यांची संख्या आहे जी आपण छेदस्थानी घेतलेली आहे. मग 8ने आता आपल्याला काय करायचं आहे, तर 395.2ला भाग करायचा आहे. मग आपलं उत्तर किती आलेलं आहे, तर 49.4 किलोग्रॅम एवढी सरासरी आपण काढलेली आहे. कशाची, तर पोत्यांचे सरासरी वजन जे आहे ते आपण काढलेलं आहे 49.4 किलोग्रॅम.